नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही. आपल्याला नेहमी वाटतं की देवाची माळ ओढताना किंवा नाम घेताना मनात हजारो विचार का येतात, आपण एकाग्र का होऊ शकत नाही. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या विचारातून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. 5 जानेवारी, नामस्मरण व एकाग्रता. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करताना मनात विचार येणारच, पण त्यांना आवरण्याचा उपाय काय. विचारांच्या मागे जाऊ नका. मनात एखादा विचार आला की त्याला फाटे फोडू नका, कल्पनेत रमू नका. विचार येतील तसे जातील, तुम्ही फक्त तुमच्या नामावर लक्ष द्या. स्वतःचे नाम स्वतः ऐका. नाम घेताना ते आपल्या कानाला ऐकू येईल इतक्या स्पष्टतेने घ्या. जेव्हा आपण स्वतःचंच नाम ऐकतो तेव्हा एकाग्रता व्हायला मोठी मदत होते. आपण तासनतास मोबाईल बघताना किंवा गप्पा मारताना एकाग्र होतो का? कारण तिथे आपली आवड असते. महाराज म्हणतात, जर विषयांच्या ठिकाणी असलेली ही आवड आपण परमात्म्याकडे वळवली तर एकाग्रता आपोआप येईल. जसं मीठ पाण्यात टाकल्यावर ते पाण्याशी समरस होतं, तसंच आपण देवाच्या प्रेमात समरस व्हायला हवं. माणूस एकटा असला तरी कल्पनेभोवती गर्दी करतो. विशेषतः हुशार आणि विद्वान लोकांच्या मनात जास्त कल्पना असतात. मग या कल्पनाशक्तीचा उपयोग देवासाठी का करू नये. देव हा माझा दाता आहे, रक्षणकर्ता आहे, अशी कल्पना करा. कल्पनेच्या पलीकडे असलेल्या देवाला सगुण रूपात डोळ्यासमोर आणा आणि तिथे चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करा. एकाग्रता होत नाही म्हणून नाम सोडणं चुकीचं आहे, कारण नामाशिवाय एकाग्रता येणार नाही आणि एकाग्रतेशिवाय नाम घेण्यात गोडी वाटणार नाही. या चक्रात न पडता साधेपणाने नाम घेत राहा. एकाग्रता ही नामाचं फळ म्हणून आपोआप येईल. तर आजच्या प्रवचनातून आपण काय शिकलो? विचारांकडे दुर्लक्ष करा, स्वतःचं नाम स्वतः ऐका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी नाम सोडू नका. तुम्हाला नामस्मरण करताना कोणत्या अडचणी येतात का, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतव ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.